सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहोत शनी शिंगणापूरला. सो गाईज, आता आम्ही भरलेला आहे पेट्रोल. बघा, पेट्रोल पंप आहोत. मम्मी तिथं गाडीची पण इथं कोणच नाही आता. कोणी? सो गाईज, या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे नगरमध्ये शनी शिंगणापूर आणि देवगड या दोन्ही ठिकाणी एका दिवसात कसं जाऊन यायचं. तर मग आम्ही असंच गाडीवर खायला आहे घेतलं होतं. याला पोंगे बोलतात, आमच्या इथं तर पोंगे बोलतात. तुमच्या इथं काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही शनीच्या मंदिरामध्ये पोहोचलोच होतो. हा बघा, इतकं छान असं तिथलं स्ट्रक्चर होतं ना मित्रांनो. तिथं गेल्यावर इतकं छान असं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बॅक साईडून गेलो होतो. तर हे जे मंदिर आहे ते शनिदेवाचं मंदिर आहे. याची एक कहाणी आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणारच आहे. तर आज शनिवार नव्हता म्हणून जास्त गर्दी नव्हती आज. तर मी तुम्हाला ह्या मंदिराची एक गोष्ट सांगते. एकदा काय झालं, खूप पाऊस येत होता. एक व्यक्ती त्याच्या गाया चारण्यासाठी तो निघाला होता. तेव्हा त्याला पाण्यामध्ये एक काळा असा पाषाण दिसला. तो पाषाण पाण्यामध्ये तरंगत होता. त्याने गावकऱ्यांना सांगितले आणि सर्व गावकरी मिळून त्या पाषाणाला त्यांनी बाहेर काढलं. त्या पाषाणातून रक्त बाहेर निघत होते. तर गावकऱ्यांना प्रश्न पडला की असा कसा हा पाषाण. त्याच वेळी गावातल्या एका पुजारीला शनिदेवांनी स्वप्नात येऊन सांगितलं की हा मी आहे, हा तुम्ही साधारण दगड नका मानू, तर हा मी आहे. तर त्या दिवसापासून गावकऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं की हा जो पाषाण आहे तो जेव्हापासून इथे या आपल्या गावामध्ये आलाय तेव्हापासून ना चोरी झाली ना काय आपल्या जनावरांना हानी झाली. तर ह्या मंदिराचं स्ट्रक्चरमध्ये सर्व जे ग्रह आहेत त्यांची मूर्ती, जसे की शनी हा सुद्धा एक ग्रह आहे, तर सर्व ग्रहांची इथं मूर्ती आणि त्यांचे खाली नाव असं खूप छान असं स्ट्रक्चर होतं. तर तुम्हाला मी मंदिराचं जे समोरचा भाग आहे तो तर दाखवला आहे, पण हे मंदिरातून असं एक खालीसुद्धा रोड जातो जो की डायरेक्ट मंदिराच्या जे मार्केट आहे तिथं जातं. तिथं खूप मोठी अशी पार्किंग पण आहे. तर इथं खूप लोक येत असतात गाईज इथं. आता आम्ही एक साईडचं तर मंदिर पाहिलेलं आहे, त्याची आता आम्ही बॅक साईड पाहणार आहोत. तर गाईज, आता आपण बोलता बोलता पोचलो आहोत देवगड या दत्त मंदिर आहे गाईज. इथं दत्तांचं एकदम छान असं सुंदर असं मंदिर आहे. ही जी पहिली कमान होती तिथून गाव सुरू होतं आणि ही जी आता मी तुम्हाला जस्ट कमान दाखवत आहे ही आहे मंदिराची जी कमान, जिथून मंदिर स्टार्ट होतं गाईज. या मंदिराचा जो परिसर आहे ना, ओ माय गॉड, इतकं पार्किंग तर इतकं मोठं आहे ना गाईज, म्हणजे इथं कितीसुद्धा भाविक येऊ दे या मंदिराला पार्किंगची कमी मला तर वाटतं नाही पडणार, कारण खूप मोठी अशी पार्किंग आहे. इतकं छान मंदिर पण आतून खूप छान आहे. तर मग आम्ही इथं गाडी पास केली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो मंदिर पाहण्यासाठी. सो गाईज, माझी दुपार झाली होती आणि इतकं ऊन होतं ना, तर इथे या मंदिराच्या खाली सुद्धा एक काय बोलतात त्याला, संगम आहे का कदाचित, नाही मला माहिती, पण मंदिराच्या खाली असं पाण्याचा परिसर आहे, तिथं पण खूप छान वाटतं. तर हे बघा, हे आहे दत्त मंदिर. ह्याच्या आतमध्ये सुद्धा मंदिर आहे, जे की मी क्लिप काढली गाईज त्या मोमेंटची, पण ती निघली नाही आहे. ओके, तर या मंदिरात जाण्याच्या आधी पाय वगैरे धुवून स्वच्छ जावं लागतं. जे की आपले निगेटिव्हिटी आहेत सगळं बाहेर सोडून आपण या मंदिराची आतमध्ये एकदम पॉझिटिव्हिटीने एकदम छान असं दर्शन घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर या मंदिराच्या इथे हे बघा, इथं गोमाता ठेवलेली आहे, इथं दर्शन घेऊन आपण पुढं गेलो. तर आज मंदिरामध्ये सुद्धा जास्त गर्दी नव्हती, तर आमचं लवकरात लवकर दर्शन सुद्धा झालं. इथं
या मंदिराच्या शेजारी सुद्धा छोटे छोटे मंदिरं जे असतात ते आपल्या गणपती भगवानचे, शंकर भगवानचे इथे सुद्धा आम्ही पाया पडले. आणि इथे एक जे महाराज होते गाईज, त्यांचं दर्शन घ्यायचं ते मंदिर, हे बघा हे आहे ते मंदिर. तिथं ना त्यांनी जे आधी वापरलेलं आहेत ना जे सामान, ते सुद्धा इथं ठेवलेलं आहे. तर हे बघा. सो गाईज, त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बॅक साईडला थोडीशी जागा होती, आम्ही तिथं जेवायला बसलो होतो. तर आम्ही घरूनच डबा आणला होता गाईज. झाडाच्या सावलीखाली मस्तपैकी घरचा डबा खाल्ला. तर आम्ही आज डब्यामध्ये काय काय आणलं होतं ते तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही पण आमच्यासोबत जेवा. सोयाबीनची भाजी, टोमॅटोची चटणी, चपात्या, पोह्याचा चिवडा, बटाट्याचा चिवडा आणि ताक. आता आम्ही इथं आलेलो आहोत. इकडं बोटिंग पण आहे सुरू, तिकडे गेले वाटतं. तर गाईज, आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही इथे जो फोटो पॉईंट आहे तिथं बसलो होतो. तर मग या दोघी जणी फोटो काढत होत्या. मी काय विचार केला, मी खाली जाते. आणि इथं खूप अशी वाळू होती ना, ती खूप तापलेली होती म्हणून मम्मी आणि दीदी नाही आल्या. मग मी एकटीच खाली गेले. तर हे बघा, ह्या पाण्यामध्ये कसे मासे आहेत गाईज. हे इतके मासे होते ना, यांना काय खाऊ घालायला पण माझ्याकडं नव्हतं. जे काय होतं ते मम्मी आणि पण दीदीकडं होतं. तर हे बघा, त्या तिथं आहेत आणि मी इकडे एकटी आलेले होते. तर आता इथं पाण्यापाशी येऊन थोडंसं थंड वाटलं होतं. सो गाईज, आता आम्ही निघालो होतो आपल्या घरी. तर मग काय गाईज, आम्ही घरी येताना जो हायवेला जे मंदिर आहे इथं हनुमानाचं, तिथं आम्ही थांबलो होतो. तिथं मस्तपैकी पाय वगैरे धुतले, तोंड हात पाय धुतले. इतक्या उन्हामध्ये इतकं छान थंड असं पाणी ना, खूप भारी वाटलं. ह्या मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते पण असं एकदम आकर्षित होतं. आता आम्ही फ्रेश झालो होतो, निघालो होतो. मंदिराच्या जे पायऱ्या आहेत ना, तिथूनच इतकं छान असं मंदिर दिसत होतं ना गाईज. आणि त्या मंदिराच्या इथं ना खूप छान असं झाड होतं फुलाचं, चाफ्याचं. इतके छान फुलं त्याला असे उमलले होते गाईज. हे बघा, त्या मंदिराच्याच खाली महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. त्याच्यानंतर आम्ही दर्शन करून निघालो होतो घरी. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. बाय.